आज सकाळी 8च्या दरम्यान पालक योगेश नाळे आपले वाहन घेऊन मुलीला शाळेत सोडण्यासाठी चालले असता बारामतीचा स्वच्छतेचा ठेका असणारे इंडिकेचा कचरा संकलन वाहन व त्यावरील असणारा चालक बेधुंद नशा केलेला वाहनावरील ताबा सुटलेला अशात या पालकाला ओढत पतंजली स्टोअर्सपासून ते MAच्या गेटपर्यंत ओढत नेले. यामागे बसलेली मुलगी पडली, मात्र वाहन चालकाला काहीच कळालं नाही. ही सर्व घटना रस्त्याने जा ये करणारे पाहून सुन्न झाले. योगेश नाळे यांनी या घटनेबाबत मुख्याधिकाऱ्यांना फोन केला असता सदर ठिकाणी मुख्याधिकारी आले नाही, असे योगेश नाळे यांनी यावेळी सांगितले. या घटनेबरोबरच 1 महिन्यापूर्वी 12 जानेवारी रोजी माजी उपनगराध्यक्षा सौ ज्योती नवनाथ बल्लाळ यांना सुद्धा इंडिकेच्या कचरा संकलन वाहन यावरील मद्यधुंद असणाऱ्या चालकाने वाहन मागे घेताना चक्क उपनगराध्यक्षाबरोबर इतर 2 महिलांना उडवले. यामध्ये किरकोळ जखमा झाल्या. चालकावर कारवाई करण्यात आली, मात्र इंडिकेचा ठेकेदार मोकळा राहिला. यावर माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी मुख्याधिकारी, पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी तक्रारी अर्ज केल्या. या तक्रारीमध्ये त्यांनी संबंधित ठेकेदारावर सहआरोपी करण्यात येऊन नगर परिषद व इंडिके यामध्ये झालेल्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे ठेका रद्द करण्यात यावा असेही लेखी स्वरूपात कळवून मुख्याधिकाऱ्यांना कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे ही योगेश नाळे यांच्याबाबत झालेली दुसरी घटना आहे. त्यामुळे आता जर कोणतीही कारवाई न झाल्यास बारामतीत आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असेही संतप्त नागरिकांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सदर इंडिके ठेकेदारावर सतत तक्रार येत असताना सुद्धा सदरील ठेकेदारावर मुख्याधिकारी कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. यामुळे सदर ठेकेदारास पोचतोय कोण व खतपाणी घालतोय कोण हे पाहणे गरजेचे आहे. शाळेत सोडायला चाललो होतो. आता इथं येत असताना नगरपालिकेच्या गाडीने माझ्या मुलीला मला त्यांनी उडवलं. माझी मुलगी खाली पडला असता माझी मुलगी ओरडत होती. मी त्यातनंही माझ्या मुलीला गाडीवर घेतलं. ते गाडी थांबवायचा प्रयत्न केला, मला ओढत आणलं आणि तो ड्रायव्हर कमीत कमी तिथून अर्धा किलोमीटरवर मला माझ्या अंगावर गाडी घालत होता. याला साक्षीदार तो त्यांच्याबरोबर असणारी 2 माणसं पण आहेत. आणि इथं आता 2 तास झालं सीओना फोन करतोय, सीओ इथं येत नाहीयेत. ही आपल्या बारामतीची खंत आहे की आज इथं अक्षरशः दारू पिऊन गाड्या चालवल्या जातात. ही आपल्या बारामतीची खंत आहे, खंत. माझ्या पोरीला उडवून सुद्धा आज प्रशासन जो सीओ जबाबदार आहे तो इथं 2 तास झाले याही नाही. आणि याची गंभीररित्या आज ही कारण आहे तर आज माझ्यावर घडलं, उद्या तुमच्या सगळ्यांवर घडेल आणि याची ऍक्शन घेतली पाहिजे. माननीय अजित दादांनी याच्यावर ऍक्शन घेऊन या सीओवर ज्याची एजन्सी असेल, जो ड्रायव्हर असेल त्याच्यावर कारवाई करा, एवढी मी हात जोडून विनंती करतो. आज माझ्या मुलीवर झालं, उद्या कोणावर होईल. दारू पिऊन गाड्या चालवतात त्या नगरपालिकेच्या. गाडीला नंबर प्लेट सुद्धा नाहीये. तुम्ही आता जाऊन तिथं बघा, गाडीला नंबर प्लेट सुद्धा नाहीये, गाडीला इंडिकेटर नाहीये. ही अवस्था आपल्या बारामती नगरपालिकेची.